श्री ओमकार तोडकर यांनी पुढे यावं. ओमकारचा परिचय मी मगाशी करून दिला. अतिशय प्रज्ञावान ओमकार आहे. IIT चेन्नईमधून प्रथम क्रमांक त्यांनी प्राप्त केलेला आहे. अनेक देशामध्ये प्रवास आहे, अनेक देशामध्ये त्यांनी काम केले, अनेक विद्यापीठाशी संलग्न आहे. आणि आत्ता सध्या ओमकार बोधी इन्स्टिट्यूट नावाची संस्था चालवतो. IITians असे त्यांचे एकत्र आलेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या विद्यापीठांच्या एंट्रन्स एक्झाम होतात. बघा आवाका केवढा मोठा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या विद्यापीठांच्या एंट्रन्स एक्झाम होतात. त्याचं मार्गदर्शन करण्याचं काम त्याच्या हातून होतं आहे. खरं सांगू, ते कुळश्रेष्ठ आहे, ते कुळश्रेष्ठ आहे. चिरंजीव ओमकार. आज आपण सर्वजण तोडकर सरांच्या सेवानिवृत्ती समारंभासाठी इथं एकत्र आलो आहोत. आणि जसं सरांनी इंट्रोडक्शन दिलं, आमच्या घरामध्ये शिक्षणाचा वारसा एवढा प्रगड आहे की समोर बसलेले सगळे नातेवाईकही शिक्षक आहेत. तोडकर सर स्वतः एक ग्रेट शिक्षक आहेत आणि मीही IIT आणि IIT नंतर बरेचसे कामं करून शेवटी माझाही मार्ग हा मी शिक्षणाचा निवडला. तर त्याच्यात मला असं म्हणता येईल की आमच्या घरामध्ये कुठे ना कुठे शिक्षण क्षेत्र हे सगळ्यात उच्च दर्जाचं क्षेत्र मानलं जातं आणि ते सगळेजण आपापल्या पद्धतीने आपापल्या जीवनात आत्मसात करताना आपल्याला दिसतात. सो मीही नंतर 10 वर्षांच्या माझ्या कार्यकाळानंतर मीही एक तोडकर सर बनलो. पण माझी निवृत्तीला अजून वेळ आहे भरपूर. पण आज आपण हनुमंत तोडकर यांच्या निवृत्तीसाठी आज इथे जमलेलो आहोत आणि ज्यांना मी प्रेमाने घरामध्ये तात्या म्हणतो आणि बाकीचे लोक म्हणतात, पण मी तात्या म्हणतो त्यांना. आणि आपण आत्तापर्यंत बऱ्याचशा गोष्टींविषयी बोललो. जसं आपण एंट्रन्समधनं आत आलो तर आपण बघू शकतो की तोडकर सरांचे पुरस्कार, त्यांची कारकीर्द, आपण सगळं काही आणि बरेच शिक्षक त्यांच्या कारकीर्द आणि पुरस्काराविषयी बोलले. पण मला बऱ्याच वेळेस असं वाटतं की हे बाहेरील जे यश आहे ते महत्त्वाचं आहे, पण ज्यावेळेस आपण बाहेरील यशावर खूप जास्त फोकस करतो त्यावेळेस कुठे ना कुठे एक आंतरिक सत्य जे आहे त्या कुठल्याही माणसाचं, कुठल्याही व्यक्तिमत्वाचं, त्याच्याकडे थोडंसं आपण दुर्लक्ष करतो. आणि एक फॅमिली मेंबर म्हणून, तोडकर फॅमिलीतला मेंबर म्हणून माझा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तात्यांकडे बघण्याचा किंवा तोडकर सरांकडे बघण्याचा, मी थोडक्यात तो मांडतो. आणि मला असं वाटतं काही गोष्टी, 2 गोष्टी मला त्याच्यात खूप महत्त्वाचे वाटतात, ज्या गोष्टींचा उल्लेख केल्यानंतर अजून समजणं सोपं होईल की तोडकर सर का आहेत. सो एक इंग्लिश मूवी आहे, त्याचं नाव आहे डेड पोएट सोसायटी. त्याच्यामध्ये तोडकर सरांसारखाच एक शिक्षक, ज्याला शिकवण्याची खूप तळमळ आहे, खूप आवड आहे, तो मुलांना फक्त विषय शिकवत नसतो, तो मुलांना जीवन कसं जगायचं याच्याविषयी शिक्षण देत असतो. आणि एका लेक्चरमध्ये तो त्याच्या मुलांना सांगतो की इंजिनिअरिंग, लॉ, बिझनेस हे सगळे चांगली क्षेत्र आहेत आणि ही क्षेत्र आपल्याला प्रत्येकाला जीवनामध्ये गरजेची आहेत, कारण आपल्याला सगळ्यांना या जगामध्ये सर्व्हाइव्ह करायला लागतं. सगळ्यांना अन्न, वस्त्र, निवाऱ्याची गरज असते आणि त्याच्यामुळे हे सगळे क्षेत्र महत्त्वाचे आहेत. पण कला, त्याच्यानंतर पोएट्री, प्रेम, या सगळ्या गोष्टी जगण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तर एक आहे की जीवनाला पुढे ढकलणं आणि एक आहे की आनंदाने जगणं. आणि त्याच्यामध्येच हा फरक येतो की कलेचं महत्त्व आनंदाने जगण्यासाठी खूप उच्च दर्जाचं आहे. आणि मला असं वाटतं की तोडकर सरांनी सगळ्यात कॉम्प्लेक्स विषय, ज्याच्यामधनं आपल्याला आपल्या जीवनातला आनंद घेता येईल, तो विषय त्यांनी शिकवला आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी सगळीकडे आनंद पसरवला. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे त्यांनी स्वतःच्या मुलाचं नाव स्वानंद ठेवलेलं आहे, कारण त्यांची फिलॉसॉफी आहे की प्रत्येक माणसाला स्वतःचा आनंद हा स्वतःला शोधायला लागणार आहे. तर कुठल्याही बाहेरी जगामध्ये आपल्याला आपला आनंद मिळणार नाही, तर तो आनंद हा आपल्या आतमध्येच आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण स्वानंदचं नावच आहे. आणि मला असं वाटतं की दुसरा मेन पहलू त्यांचा जो आहे तो आहे अध्यात्म. आणि कुठे ना कुठे आमच्या घरामध्ये त्यांनी अध्यात्माची ज्योत जी आहे ती जिवंत ठेवली आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमच्या घरामध्ये जवळपास सगळेच अध्यात्माच्या मार्गावर आत्ता आहेत. आणि त्यांनी एक कला शिक्षक म्हणून त्यांच्याकडे जर बघायचं झालं तर मला एक प्रसंग आठवतो. मी आणि तात्या बऱ्याच वेळेस कला आणि शिक्षण या क्षेत्राविषयी बोलत राहतो, पण त्यांनी मला एक प्रसंग सांगितला आणि तो मी थोडक्यात सांगतो की तात्यांनी एक असाइनमेंट दिली होती क्लासमध्ये की कृष्णाचं चित्र काढायचं आहे आणि ते रात्री कृष्ण आहे झाडाखाली, त्याचं चित्र काढायचं आहे. आणि एक मुलगा आला, त्यांनी पूर्ण कॅनव्हास जे आहे ते ब्लॅक पेंट केलं
आणि ते ब्लॅक पेंट करून तो कॅनव्हास घेऊन आला आणि सरांनी विचारलं की यार याच्यामध्ये तर कृष्णच दिसत नाही आहे, फक्त काळा रंग आहे. तर तो म्हटला की कृष्ण पण काळा आहे आणि रात्र आहे, त्याच्यामुळे आपल्याला कृष्ण दिसत नाही आहे. आणि त्याच्या त्या उत्तरावर तोडकर सरांनी त्याला पूर्ण मार्क दिले. सो हा जो प्रसंग आहे तो दर्शवतो की कलेची गहराई आणि कलेची समज काय आहे. तर माझ्या मते कला म्हणजे प्रत्येक माणसाच्या आंतरिक सत्याची जी अभिव्यक्ती कॅनव्हासवर होते त्याला आपण कला म्हणतो. आणि कला शिक्षकाला खऱ्या अर्थाने जर ग्रेट कला शिक्षक बनायचं असेल तर मला वाटते त्याला पहिले स्वतःचं आंतरिक सत्य जाणून घेण्याची गरज आहे आणि दुसऱ्यांमधलं आंतरिक सत्य आयडेंटिफाय करण्याची त्याच्यामध्ये केपेबिलिटी असावी. आणि तात्यांचा जो अध्यात्माचा प्रवास आहे त्याच्यामुळे त्यांच्या या आंतरिक सत्याची त्यांना जी समज आहे आणि आध्यात्मिक डेप्थ आहे त्याचा मला वाटते फायदा हा शाळेला, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना हा झालेला आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये. आणि त्यांनी घरामध्येही त्यांनी फक्त शाळेत इन्स्पायर नाही केलं लोकांना, तर घरामध्ये इन्स्पायर केले. मी स्वतः लहानपणी तात्यांची चित्रं बघून ती चित्र काढायचा प्रयत्न करायचो आणि आज मीही एक कलाकार आहे बाकी सगळं, आणि त्याचं पूर्ण श्रेय तात्यांना जातं आहे. तर कला आणि अध्यात्म मला वाटतं आमच्या घरामध्ये पसरवण्याचं जे काम आहे ते तात्यांनी जे केलेलं आहे ते, आणि ते सेम काम मला वाटतं की शाळामध्ये दिसतं आणि सगळीकडे त्यांच्या ह्याच्यात दिसतं. आणि त्यांचा हा जो जीवनाचा प्रवास आहे त्याला ते एक कर्मयोग म्हणून घेतात. तर कुठल्याही पद्धतीने जरी ते मठामधनं बाहेर पडले तरी त्यांनी योग त्यांचा बंद केलेला नाही आहे आणि आत्ताही त्यांचा कर्मयोग चालू आहे. आणि मला असं वाटतं आहे की त्यांच्या रिटायरमेंटनंतरही फक्त त्या कर्मयोगाचं स्वरूप बदलेल, पण त्यांचा कर्मयोग मला वाटतं आयुष्यभर चालतच राहणार आहे. आणि फक्त एक लास्ट लाईन मी फक्त बोलतो की ज्यावेळेस शिक्षक शिकवण्याचं काम करतो, तो एक म्हण आहे की शिक्षक ज्यावेळेस शिकवत असतो त्यावेळेस फक्त शिक्षकच शिकत असतो. आणि त्यात खऱ्या अर्थाने मला वाटतं की तात्यांना जी संधी मिळाली की स्वतः शिकण्याची आणि शिकवण्याची, ही संधी खूप कमी लोकांना किंवा हे भाग्य खूप कमी लोकांना प्राप्त होतं. कारण ज्ञानदान हे सगळ्यात उच्च दर्जाचं दान मानलं जातं. आणि आमच्या घरामध्ये बऱ्याच लोकांना ही संधी मिळाली, याचा मला खूप अभिमान आहे. आणि तात्यांनी असंच प्रेम, अध्यात्म आणि कला याचा प्रसार चालू ठेवावा, त्यासाठी मी त्यांना त्यांच्या पुढच्या जीवनासाठी शुभेच्छा देतो. आणि इथे माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.